सुख, समाधान आणि शांती बरोबर लक्ष्मी सुद्धा आपल्या घरात सतत म्हणजे कायमची आपल्या घरात वास करेल। सकाळी उठल्याबरोबर पहिलं झाडून अंगण झाडून धुवून स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर उंबरठ्याची मेन पूजा करायची आहे। एका वाटीमध्ये हळद घ्या, हळदमध्ये गोमूत्र आणि केशरयुक्त अष्टगंध सुद्धा टाकू शकता, त्याने सुगंध छान येईल। आणि पाणी थोडंसं मिक्स करून हळदीचं लेपन उंबरठ्यावर करणे जरुरीचे आहे। लेपन मंगळवारी, गुरुवारी, शुक्रवारी करत असते तर आपण हळद कुंकुनी उंबरठ्यावर अक्षता वगैरे वाहून फूल वाहून पूजा करायची असते। त्याच्यानंतर मी अष्टदल कमळ सुद्धा बाजूला काढून घेतला आहे आणि छोटीशी का होईना साधी दारात रांगोळी काढते। पण देवीचं असतं तर त्यावेळेस उंबरठ्याचं लेपन, रांगोळी ही दरवाजात असलीच पाहिजे आणि ही उंबरठ्यावरची पूजा आणि सर्वात दरवाजात रांगोळी बघून लक्ष्मी घरात आपल्या येत असते आणि लक्ष्मी प्रसन्न होत असते। लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी किंवा घरात सतत लक्ष्मीचा वास राहण्यासाठी घर स्वच्छ आणि अंगण स्वच्छ असलं पाहिजे, उंबरठ्याची पूजा केली पाहिजे। दुसरी गोष्ट लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी मी एक उरली घेतली आहे आणि उरलीमध्ये पाणी भरून ठेवलं आहे आणि त्याच्यात छान अशी बाजूने फुले सजवली आहे आणि बाजूने हळद कुंकू लावून घेते आणि ही उरली पाण्याने भरलेली किंवा फुलाने सजवलेली उरली मी दरवाजात उजव्या बाजूला ठेवून देणार आहे, जिथे मी अष्टदल कमलची रांगोळी काढली आहे। त्याच्यावर हळद कुंकू आणि फूल वाहिलेलं आहे, त्याच्यावर मी उरली ठेवली आहे। त्याच्यानंतर मी जेव्हा देवपूजा करत असते म्हणजे मंगळवारी, शुक्रवारी म्हणा, जेव्हा देव स्वच्छ धुवून पूजा करत असते ना, तेव्हा मी गॅसची पूजा, किचनची पूजा नेहमी करत असते। तर हळद कुंकू, अक्षता, फूल वाहून आपल्या घरामध्ये भरभराट व्हावी त्यासाठी गॅसची पूजा करणं जरुरीचं आहे। तर त्याच्यानंतर तुळशीजवळ दिवा लावणे हे सुद्धा जरुरी आहे। त्यामुळे घरामध्ये सुख, शांती, पैसा सगळं काही येईल आणि लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये कायम टिकून राहील। देवीला म्हणजे अखर प्रखर शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आव्हान करून तिची कृपादृष्टी संपादन करणे म्हणजेच हळदी कुंकू। तर मी देवपूजा झाल्यानंतर उंबरठ्यावर कापूर मी लावत असते, तर उंबरठ्यावर कापूर लावून घेते। तुम्ही नक्की उंबरठ्यावर कापूर जाळा, त्याच्यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये येत असते। तर ह्या सगळ्या गोष्टीमुळे पण निगेटिव्हिटी घरातली बाहेर जाते आणि पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते।